अहो साखरेमुळे वजन वाढतं काय? नाही, साखरेमुळे वजन वाढत नाही हे मी सांगतोय. बाकी सगळे तुम्हाला सांगणार साखरेमुळे वजन वाढते. कारण सगळ्यांनी असं दंगा केला, साखरेबद्दल इतका गैरसमज पसरवला आहे प्रत्येकाने. साखर म्हणजे विष आहे, साखर खाऊ नका, पांढरं विष आहे. सगळं बरोबर आहे, जे सांगतात ते. ज्या दिवशी ते जन्माला आले त्या दिवशी पण घरच्यांनी, आपल्या आईवडिलांनी साखर वाटलेली आहे. मग तुमचा जन्म झाला म्हणून विष वाटलं म्हणायचं का? साखर 100% वजन वाढवते हा म्हणणं म्हणजे जे तुम्ही जे म्हणताय हे चुकीचं आहे माझ्या मते सांगतोय. कारण साखर ही ऊर्जा देते, फक्त ती आपण स्वतःहून तिला फॅटमध्ये कन्वर्ट करतोय. कसं, साखर खाल्ल्यानंतर आपण चालत नाही, त्याचा वापर करत नाही. त्याचा योग्य तो वापर करा, हालचाली करा, व्यायाम करा. तिचा वापर झाला की ती एका ठिकाणी स्थिर होऊन बसत नाही. त्यामुळे साखरेला विष म्हणण्यापेक्षा आपल्या शरीरालाच विष म्हणलं पाहिजे. त्याला आपण हालचाली करत नाही. तुमचा आळस हा खूप मोठा विष आहे. त्याला हालचाली करा, त्याचा व्यायाम करून घ्या, त्याच्याकडून सातत्यानं हालचाली करून घेतल्या की साखर ती एका ठिकाणी थांबत नाही. त्यामुळे साखरेला विष म्हणण्यापेक्षा साखरेला ऊर्जा आहे. आणि ती खरंच तुम्हाला चक्कर झाला तर बघा, पहिल्यांदा साखर देतात. त्यामुळं हा जो गैरसमज आहे हा पसरू नका. आणि लोकांनी पण साखरेची भीती खाऊ नका. एक घर दाखवा की त्या घरात कधीही साखर मिळत नाही. एक घर दाखवा. साधं तुमचा जन्म झाला त्या दिवशी पण साखर वाटली असेल, पेढे वाटले असतील, जिलेबी वाटली असेल, काही ना काही तर बर्फी वाटली असेल. म्हणजे जन्म झाला म्हणूनच विष वाटलं म्हणायचं का? चुकीचं आहे. शेतकऱ्यांनी काही ऊस पिकवायचा का नाही? ह्या सगळ्या गैरसमजातून बाहेर पडा. उगाच एकाच गोष्टीला जर तुम्ही कारणं देत बसला तर हे समाज कधीही सुधारणार नाही. आणि त्या वजनाचा इतका मोठा विषय केला की त्या लोकांना वजनामुळेच टेन्शन यायला लागले. टेन्शन नसताना टेन्शन घ्यायला लागलेत. तुम्ही हालचाली करा, कारणं सांगू नका, व्यायामाला सुरुवात करा. आणि हे विष वगैरे काय तुम्ही हालचाली करताय त्याच्यामध्ये तयार होते. आणि बाकीच्या अशाच माहितीसाठी फॉलो करा. दुसरी गोष्ट, ह्याच्या अगोदर मी पण सांगत असतोय, तुम्हाला फक्त लाईफस्टाईल बदलतोय, प्रमाण कमी करा. मी पण खाऊ नका म्हणून सांगत असतोय, तुम्ही एवढी मानसिकता अशी करू नका की ते विष आहे. अशाच माहितीसाठी 100% फॉलो करा आणि पॉझिटिव्ह राहा. धन्यवाद.